नमस्कार मित्रांनो. जनावरांचा चारा पावसामुळे खूप खराब झाला होता, पण उपाय एकच होता, काम करून संपवायचे. सकाळी जवळच्या शेतात आलो. सुरुवातीला आपली गाय दिसली. तीच आपली पहिली जबाबदारी आहे. तिला वैरण खायला दिली. गायने वैरण खाल्ले की आपला दिवस सुरू होतो असं वाटत. नंतर आपल्या गायला रानात बांधले. तिला ताजा चारावा मिळावा म्हणून शेतातल्या प्रत्येक प्राण्यांची काळजी घेणे ही आपली रोजची सवय झाली आहे. नवीन तयार केलेल्या शेतामध्ये मम्मी पप्पांनी मेथी बियाणे टाकून दिले होते. त्यानंतर मी डबा घेतला आणि लांबच्या शेतात जाण्यासाठी निघालो. मनात विचार होता, आज तिथलं काम जरा अवघड आहे. लांबच्या शेतात पोहोचलो आणि मन थोडं खिन्न झाले होते. कापणी केलेला मकाचा चारा पूर्ण सडलेला होता. पावसामुळे जनावरांचा चारा सुद्धा वायाला गेला होता. मी ठरवलं, जे झालं ते झालं. आता उरलेले नीट करायला सुरुवात केली. सगळं चारा एका जागी गोळा करायचे, पण एवढा चारा गोळा करणं म्हणजे मोठं काम होते. मी थोडा विचार केला आणि ठरवलं की हा चारा जागेवरच जाळून टाकावा. मग मशाल तयार केली आणि ओळीने ओळी चारा जाळायला सुरुवात केली. पहिले शेत पूर्ण जाळून झाले होते. त्याच पद्धतीने दुसरे शेतात पण जाळून घेतले. काळजी घेतली की आग दुसऱ्या शेतात जाणार नाही. 12 वाजेपर्यंत पूर्ण दोन्ही शेतात झाले होते. मनात समाधान होते. आज काम पूर्ण केले. लांबच्या शेतात काम झाले म्हणून मी परत जवळच्या शेतात आलो. आपल्या गायला आधी पाणी पाजले आणि दिवस संपवला. थकवा होता पण समाधान होतं, कारण काम झाले होते. शेतकरी म्हणून दिवस कधीच सोपा नसतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढील ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाकाल. धन्यवाद.